आजचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन. आयुक्तालयासाठी सर्व पक्षांनी एकत्र यावे, खासदार अशोकराव चव्हाण. पोस्टमन होण्यासाठी पोस्ट कार्यालयासमोर लागल्या रांगा. स्वच्छता दूत माधवराव पाटील झरीकर यांना नंदीग्राम पुरस्कार जाहीर. बीजेपीचे नगरसेवक अभिषेक चौदे यांच्या प्रभागात घाण पाण्याचं साम्राज्य. आता बातमीपत्र विस्ताराने. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड NUHM योजनेअंतर्गत श्रावस्ती नगर नांदेड येथे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते झाले. या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी नांदेड शहरातील विविध विकास कामांवर प्रकाश टाकला. सोबतच आयुक्तालयासाठी सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे असं ते बोलताना म्हणाले. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड NUHM योजनेअंतर्गत आज श्रावस्ती नगर नांदेड येथे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र उद्घाटन सोहळा पार पडला. या प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते झाले, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महापौर अब्दुल सत्तार हे होते. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आमदार DP सावंत, आमदार हेमंत पाटील, आमदार अमरनाथ राजूरकर, महानगरपालिका आयुक्त सुशील खोडवेकर, उपमहापौर आनंद चव्हाण, सभापती स्थायी समिती विनय गिरडे, नगरसेविका अंजली गायकवाड, नगरसेवक बापूसाहेब गंगाधर देशमुख यांची उपस्थिती होती. नांदेड महानगरपालिका क्षेत्रामध्ये श्रावस्ती नगर, विनायक नगर, तरोडा व कौठा असे 4 UPHC मंजूर झाले असून 2 पूर्ण वेळ व 4 अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, 10 स्टाफ नर्स, 5 प्रयोगशाळा, तंत्रज्ञ 4, मिश्रक 1, डाटा एंट्री ऑपरेटर 35, परिचारिका 4, चतुर्थ श्रेणी कर्मचारी 100 अशा कार्यकर्त्या इत्यादी मनुष्यबळ मंजूर झाले आहे. आज उद्घाटन झालेल्या श्रावस्ती नगर दवाखान्यात 1 पूर्णवेळ व 1 अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी रोज राहतील. बालरोग तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, नाक, कान, घसा या तज्ञांच्या सेवा आठवड्यातून 2दा देण्यात येणार आहे. या उद्घाटन प्रसंगी खासदार अशोक चव्हाण यांनी विकास कामांना अडथळा निर्माण करणाऱ्या प्रश्नांचा विचार सत्ता असणाऱ्यांनी करावा आणि तो सोडवण्याचा प्रयत्न करावा. सोबतच शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लागावी, वाहतुकीस कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी पोलीस अधीक्षक परमजित सिंह दहिया यांना दिल्याचं ते म्हणाले. आता ही जागा टेम्पररी जागेमध्ये सुरू केलेला आहे. आपल्या सर्वांची इमारत, स्वतःची इमारत या आरोग्य केंद्राची आपण लवकरात लवकर या भागात बांधून काढा आणि चांगली इमारत या ठिकाणी व्हावी, सगळ्या सोयी त्या ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात. सुरुवात लहान जरी असली तरी त्याचं स्थलांतर मी तर म्हणे टार्गेट डेट ठरवा आणि वर्षभरामध्ये नवीन जागेमध्ये स्थलांतरित जागा याच परिसरामध्ये झाली पाहिजे. कारण ही जागा ठीक आहे, छोटी जागा आहे, छोट्या जागेमध्ये ही सुरुवात आहे. स्वतःची इमारत द्या, सर्व प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी उपलब्ध करून द्या आणि लोकांना अफोर्डेबल ज्याला म्हणून लोकांना परवडलं पाहिजे अशी आरोग्य सेवा. आयुक्तालयासाठी आमदार हेमंत पाटलांनी पुढाकार घ्यावा, आमचे समर्थन त्यांना असेल. आयुक्तालयासाठी सत्ताधारी व विरोधी पक्षांनी एकत्र आलेच पाहिजे असे राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण हे उद्घाटन प्रसंगी बोलत होते. देशासोबतच जिल्ह्यात सुद्धा बेरोजगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. जिल्ह्यामध्ये आघाडीला असंख्य तरुण युवक युवती बेरोजगार आहेत आणि आता महाराष्ट्र सरकार मुंबईच्या वतीने पहिल्यांदाच पोस्टमन भरती सुरू केली आहे. म्हणून आज नांदेड येथील मुख्य पोस्ट कार्यालयात पोस्टमन पदासाठी सकाळपासूनच प्रचंड मोठी गर्दी पाहावयास मिळाली. पूर्वीपासून आजतागायत काळात कुठल्याही शासकीय नोकरीचे किंवा इतर खासगी व्यवहाराचे पत्र असो किंवा नातेवाईकांचे पत्र असो यासाठी पोस्टमॅनची वाट पाहावी लागत असे. आता मात्र माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात गरुड झेप घेतली असल्याने इंटरनेट व संगणकाच्या युगातही पोस्टमॅनचे महत्त्व कमी झाले नाही. पण निजामकालीन राजवटीनंतर पहिल्यांदाच विभाग स्तरावर पोस्टमॅनची भरती करण्यात येत आहे. जिल्ह्यात पोस्टमॅनची संख्या बोटावर मोजण्या इतकी असल्याचे दिसते. त्यातही काही पोस्टमॅन कायमस्वरूपी तर उर्वरित मात्र तात्पुरत्या स्वरूपात ग्रामीण भागात डाक सेवक, पोस्ट सेवकाचे काम करतात. या पोस्टमॅनला टपाल वाटप, रजिस्ट्री, पार्सल, मनी ऑर्डर पासून स्पीड पोस्ट, वृत्तपत्राचे पार्सल पोहोचविण्याचे काम करावे लागते. तरीही निजाम काळापासून भरती झाली नसल्याने त्या तुटपुंजा कर्मचाऱ्यावर नांदेड पोस्टाचा कारभार सांभाळला जात आहे. पोस्टाच्या कामकाजाचा कालावधी असूनही जास्तीची गावे दिल्यामुळे पोस्टमॅनला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नांदेडसह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात पोस्टमनच्या अनेक जागा रिक्त असल्याने
संबंधित कार्यालयाच्या वतीने वेळोवेळी पाठपुरावा केला तरीही अद्यापपर्यंत पोस्टमॅनची भरती करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे असिस्टंट पोस्टमास्टर जनरल ऑफिस ऑफ चीफ पोस्टमास्टर जनरल महाराष्ट्र सर्कल मुंबईच्या वतीने पहिल्यांदाच भरती सुरू केली आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता पोस्टमॅन व MTSC साठी 10वी पास व मेल गार्ड साठी ITI व 10वी पासची पात्रता ठेवण्यात आली आहे. मुख्य पोस्ट कार्यालयाबरोबरच जिल्ह्यातील पोस्ट कार्यालयामध्ये आहे त्याच कर्मचाऱ्यांची प्रमोशन भरती होत होती. नोकरी मिळवण्यासाठी तरुण युवक युवती मोठ्या प्रमाणात अर्ज भरत आहेत. भरलेल्या अर्जाची रक्कम भरण्यासाठी पोस्ट कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून कार्यालयासमोर सकाळपासून ते कार्यालयीन वेळेपर्यंत रांगा लागत आहेत. प्रत्येक गरीब मुलांचं खूप मोठं नुकसान होणे, आर्थिक परिस्थिती तेवढी नाही प्रत्येक मुलांची. त्यासाठी जर चलन करण्याची पद्धत नाही गेला म्हणजे प्रत्येक तालुक्याला ठेवली असती, प्रत्येक ब्रँचला ठेवली असती तर प्रत्येक मुलाला सोपं गेलं असतं आणि इथे 3-4 घंटे थांबण्याची आवश्यकता नसली असते. त्यातच आज शेवटची तारीख असल्याने अर्जदार लवकरात लवकर अर्ज भरण्यासाठी घाई करीत आहेत. वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. हात तुझ्या मायेचा असू दे मस्तकावरी, स्पर्श तुझा जिव्हाळ्याचा स्मरुनी जन्मांतरी. आपल्या सेवेत जिव्हाळा हॉस्पिटल, मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय, स्त्रीरोग तज्ञ व बालरोग तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध. सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञानयुक्त प्रसूती कक्ष, वेदनारहित प्रसूती, सोनोग्राफी, फिटल मॉनिटर, CTG, प्रसूतीपूर्व व पश्चात सल्ला, गर्भसंस्कार केंद्र, दुर्बीणद्वारे वंध्यत्व निवारण उपचार, शस्त्रक्रिया, कर्करोग निदान व उपचार, कुटुंब कल्याण केंद्र, महिलांच्या सर्व आजाराचे निवारण, वंध्यत्व निवारण व उपचार. जिव्हाळा हॉस्पिटल, स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे. जिव्हाळा हॉस्पिटल, तरोडा नाका, मालेगाव रोड, कॅनलच्या बाजूस, नांदेड. संपर्क 9970 72 98 98, 024 62 26 66 67. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रिफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल. घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी? त्यासाठी संपर्क करा सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर, नांदेड. तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ, आनंदनगर, नांदेड. संपर्क 94 23 03 50 35. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. शहरालगत असलेल्या रविनगर ते साईबाबा कमान रस्त्यावर असलेल्या विकासनगर येथील फ्लॅट क्रमांक 3 वर मोठ्या प्रमाणात घाण पाणी साचलं आहे. आधी साथीच्या आजाराने जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घातला आहे आणि याच भागातील डेपो सुद्धा झुकलेल्या अवस्थेत आहे. तरी या गंभीर समस्येकडे नगरसेवक अभिषेक सौदे लक्ष देत नसल्याची चर्चा नागरिकात होत आहे. शहरालगत असलेल्या रविनगर ते साईबाबा रस्त्यावर असलेला विकासनगर येथील लोकांचं वास्तव्य घाणीच्या साम्राज्यात वसलेलं आहे. विकासनगर येथील भागात रिकाम्या जागेवर मोठ्या प्रमाणात घाण पाणी साचलेलं आहे. आपण पाहत असलेली बिल्डिंग साक्षात या घाण पाण्यात आहे असंच वाटतं. विकासनगर येथील प्लॉट क्रमांक 3 मध्ये हे घाण पाणी पसरलं आहे. एकीकडे अगोदरच वेगवेगळ्या साथीच्या आजारांची पसरण होत आहे. सध्या भारतात स्वाईन फ्लूने धुमाकूळ घातली आहे. देशातल्या स्वाईन फ्लूची संख्या आता 585 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या 5 दिवसात 100 जणांचा स्वाईन फ्लूने बळी गेला आहे. तर राज्यात स्वाईन फ्लूचे 37 नवे रुग्ण आढळून आले तर 37 पैकी 30 एकट्या मुंबईत आहेत. 10 जानेवारी पासून आतापर्यंत 28 दिवसात 197 रुग्णांची नोंद झाली आहे. ही चिंताजनक परिस्थिती आज बघायला मिळत आहे. असं असतानाही शहरात अनेक भागात घाण पाणी
कचरा आपणास पाहावयास मिळतो. विकासनगर हे प्रभाग आहे. बीजेपीचे अभिषेक चौदे हे या प्रभागाचे नगरसेवक आहेत, पण या समस्येकडे ते गांभीर्याने लक्ष देत नसल्याचं दिसत आहे आणि अगदी जवळच त्याच भागात डेपो पूर्णपणे झुकलेल्या अवस्थेत आहे. कधी पडतील आणि कधी कोणाचा जीव जाईल हे सांगता येत नाही. अभिषेक चौदे हे या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत अशी चर्चा तेथील नागरिकात होत आहेत. आता तरी या गंभीर समस्येकडे नगरसेवकांनी लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकातून होत आहे. ग्राम स्वच्छता अभियानामध्ये उल्लेखनीय कार्य करून झरी या गावाला अनेक पुरस्कार मिळवून दिलेले स्वच्छता दूत माधवराव पाटील झरीकर यांना या वर्षीचा नंदीग्राम पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची घोषणा प्रबोधनकार ठाकरे स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांनी केली आहे. ग्राम स्वच्छता अभियानामध्ये उल्लेखनीय कार्य करून झरी या गावाला अनेक पुरस्कार मिळवून दिलेले स्वच्छता दूत माधवराव पाटील झरीकर यांना या वर्षीचा नंदीग्राम भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची घोषणा प्रबोधनकार ठाकरे स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांनी केली. रोख रक्कम 11,000 स्मृतिचिन्ह, सन्मान चिन्ह आणि महावस्त्र देऊन 14 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता मार्केट कमिटी मैदान नवा मोंढा येथे पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. स्वच्छता दूत माधवराव पाटील झरीकर यांना देण्यात आलेला आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी भारत स्वच्छता अभियान चालू केलं असल्यामुळे स्वच्छता क्षेत्रातील जे काम करतायत त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी या क्षेत्राची यावर्षी निवड करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार सुधाकरराव डोईफोडे यांच्या स्मरणार्थ दरवर्षी यावर्षीपासून आम्ही एक नवीन पुरस्कार देत आहोत. त्याचं नाव सुधाकर पत्रभूषण असं पुरस्काराचं नाव आहे. तो पुरस्कार यावर्षी प्राचार्य देवदत्त तुंगार यांना आम्ही देण्यात येणार आहे. हे दोन्ही पुरस्कार नरेंद्र महोत्सव जो 14 मार्च रोजी नवा मोंढा येथील मैदानावर घेण्यात येणार आहे, त्या ठिकाणी या दोन्ही पुरस्काराचं वितरण होणार आहे. यापूर्वी नंदीग्राम भूषण पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार संजीव कुलकर्णी आणि डॉक्टर साहेबराव मोरे यांना मिळालेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत स्वच्छता अभियान सुरू केल्यामुळे स्वच्छता क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन मिळावे म्हणून यावर्षीची निवड करण्यात आली आहे. पुरस्कार वितरण प्रसंगी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांनी केले आहे. शेवटी पुन्हा हेडलाईन्स. आयुक्तालयासाठी सर्व पक्षांनी एकत्र यावे, खासदार अशोकराव चव्हाण. पोस्टमन होण्यासाठी पोस्ट कार्यालयासमोर लागल्या रांगा. स्वच्छता दूत माधवराव पाटील झरीकर यांना नंदीग्राम पुरस्कार जाहीर. बीजेपीचे नगरसेवक अभिषेक चौदे यांच्या प्रभागात घाण पाण्याचं साम्राज्य. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार.